अनुराग बघा काय सुंदर नजारा आमच्या मुख्य स्क्रीनवरती तुम्हाला दिसेल पूर्ण बघा मुख्य स्क्रीनवरती कशा प्रकारे हा चंद्र दिसतोय कंप्लीट चंद्र मॅन ऑफ द मॅच चा किताब थँक्यू डीजे आणि आता झालेला मॅचचा मॅन ऑफ द मॅच प्लेअर ऑफ द मॅच जेसीसी बी संघाचा कर्णधार साहिल राणे ठरतोय मॅन ऑफ द मॅच विनंती करेल साहिल आपण या अजून एका मोठ्या मॅचची सुरुवात होते मृदुल मेहर इथे जोडले जाणार आहेत या मॅच साठी वेलकम मृदुल मजा येणार आहे पहिली जशी ही सुपर 8 ची पहिली मॅच तुम्ही पाहिलीत तशीच सुपर 8 ची दुसरी मॅच तिसरी मॅच चौथी मॅच सेमीफायनल फायनल सगळ्या अशाच होणार आहेत प्रेक्षकांसाठी आजची रात्र म्हणजे ती म्हणतात ना तुम्ही इथं आलात आणि तुमची वेळ वाया जाणार नाहीये आणि आमचे साहिल राणे म्हणतायत की मॅन ऑफ द मॅचचा हा किताब मला वैभव दादाला द्यायचा या वैभव पाटील त्याने सुद्धा खूप चांगला साथ दिला आणि खूप चांगल्या प्रकारे चार्ज केलं शिवमच्या अगेन्स्ट खास करून आणि त्यामुळे ही मॅच बनली आणि झापक झुपूक करत ही मॅच आपल्या नावे केली चला मॅचला सुरुवात होईल अजय पवार समोर रोनित गोळकर नॉन स्ट्रायकिंगला यश बैती सामन्याला सुरुवात पहिल्या चेंडू सिंगल धाव वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नम कुर्मे देव सर्व कार्य सुसर्वदा अखंड महाराष्ट्राचा आराध्य दैवत श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा आणि आई एकविराला मातेला नतमस्तक होऊन मी समालोचक मृदुल आलेल्या क्रीडा प्रेक्षकांचे खेळाडूंचे आणि पाहुण्यांचे या ठिकाणी सहर्ष स्वागत करतोय आणि सामन्याच्या दिशेने वळतोय जिथे सामना आपल्याला पाहायला मिळतोय टॉप 8 मधील दुसरा सामना टॉप 4 मध्ये जात असताना जेसीसी बी संघ आपल्याला पाहायला मिळतो आणि चालू असणारा सामना एकीकडे निर्मळ सम्राट विरोधामध्ये ओम साई एंटरप्राइजेस मनवेल पाड्याचा संघ पुन्हा एकदा ऑन साइडच्या दिशेनं रोनित गोवळकर अंडरआर्म बॉक्स क्रिकेटचा तितकाच मोठा अनुभव असणारा हा खेळाडू तर दुसरीकडे यश वैती हितांश 11 संघ आपला कर्णधार कृपया आपण मंचाच्या दिशेने यायचे हितांश 11 एकीकडे यश आहे दुसरीकडे रोनित गोवाळकर अर्थातच दोन्ही खेळाडूंमध्ये तितकाच मोठा अनुभव आहे की एका फलंदाजाच्या नावावर आपण पाहायला गेलं तर मोठ्या एक वसी विरार प्रीमियर लीग अर्थातच VPL मधील एक मोठा विक्रम ज्याच्या नावावर असा 6 चेंडू 6 चौकार मारणारा यश वैती आहे पहिल्या षटकाचा खेळ होतो समाप्त जिथे धावसंख्या धावफलकावर 6 धावा 5 धावा क्षमा असावी तिसरा बॉल डॉट झालाय
पहिल्या सहा चेंडूमध्ये 5 धावा. हितांश 11 संघ आपण मंचाच्या दिशेने यायचंय. कर्णधार विनंती असेल. हितांश दुर्वांश 11 संघ अर्णाला. पहिला चेंडू अतिरिक्त धाव आउटसाइड द ऑफ स्टंपचा मारा. पुन्हा एकदा वेगवान गतीचा चेंडू यावेळेला जतीन पाटील कालच्या दिवसामध्ये देखील प्रभावित करून सोडलं होतं आणि अलकेश सर यांच्याकडून देखील माहिती येते की कालच्या दिवसामध्ये देखील अतिरिक्त धावा ह्या कमी प्रमाणात हाताळल्या होत्या. चांगला झेल या ठिकाणी गडी बाद होत असताना पहिला रोनित गोवळकरच्या रूपाने एसडीचे कॉम्बिनेशन शिंगावर घेऊ खेळ हा आपणच जिंकून जाऊ इथे आपलीच पावनी आपलाच जो उडू दे तो षटकार जाऊ दे फोन नवीन फलंदाज पहिल्या चेंडूवर आपलं वैयक्तिक खातं खोळत असताना सिद्धार्थ डोके म्हणजे धावींना रोख लगावलेला तो प्रेशर रिलीज करण्याचा प्रयत्न करण्यासाठी या ठिकाणी सिद्धार्थ डोकेला आपण पाहतोय. नऊ धावा आतापर्यंत धावकार. पुन्हा एकदा पंचचे हात सरळ लाईनीमध्ये अर्थातच अतिरिक्त धावफलकामध्ये पुन्हा एकदा ऍड होत असताना 10 धावा आतापर्यंत धावफलकावर 11 धावा. खोलवा टप्प्याचा चेंडू ऑनसाइडच्या दिशेनं चांगला अजय पवार ज्या ठिकाणी आपण चांगला गॅदर करत असताना पाहायला मिळतो. सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड होत असताना आतापर्यंत धावफलकावर आपण पाहायला गेले तर 12 धावा धावफलकावर येत असताना 1.5 चेंडूंचा खेळ 4 चेंडूंचा खेळ. शेवटचा चेंडू पुन्हा एकदा वेगवान गतीचा प्रयत्न चांगला आहे चेतन कदम ज्या ठिकाणी परंतु चेंडू जातो यावेळेला सीमारेखा बाहेर 4 धावांसाठी. यस थँक्यू डीजे. नवीन गोलंदाज वैयक्तिक प्रथम सांघिक द्वितीय षटक हाताळण्यासाठी सागर देसले द मॅजिकल फिंगर. परंतु सिद्धार्थ डोके पूर्णतः पंचांचा बोट यावेळेला हवे तर अर्थातच यश वैद्य यांच्या खेळाला यावेळेला पूर्ण विराम. दुसरा गडी बॅक टू द डगआउट. थँक्यू. पुन्हा एकदा ॲज युजल अपेक्षेप्रमाणे फुलटॉस बॉल. फलंदाज बाउंड्रीलाईनच्या बाहेर बॉल मारून बाद. हे लालाचं इन्व्हिटेशन असतं. सागर देसले ज्यावेळेला गोलंदाजीसाठी येतात त्यावेळेला या प्रकारचं आमंत्रण देतात की या तुम्ही चेंडूला मारा. फक्त तुमची जर का बॅट थोडीशी वरती आली म्हणजे तिथून जर का फेस जास्त ओपन राहिला तर मात्र अडचण येत. इनसाइड आउट. खूप चांगला फटका आणि या फटक्याबरोबरच अंकित पाटीलने आपलं खातं ओपन केलंय. चौकार. 4 धावा. मृदुल थँक्यू. मृदुल असंच करायचंय ज्या वेळेला तुम्हाला सी फॉर्मॅटमध्ये जी बॅटिंग करत असताना जे फटके तुम्हाला धावा देतात त्या धावा बनवायच्या पुन्हा एकदा.
क्या बात है, लगातार 2 चौकार. थँक्यू. तिथे रोहित गोवळकर होता, आउट झाला तो. आता इथे धावपलकाची धावा. मृदुल, ज्या प्रकारचं धावगती आहे त्या धावगतीला पाहता 40-42चं धावपलक खूप चांगलं रंगेल असं वाटायला लागलंय. नक्कीच. ज्याप्रमाणे नवीन फलंदाज येतो आणि वैयक्तिक खाते या ठिकाणी आपण पाहायला गेलं तर अंकित पाटील 3 चेंडू 9 धावांवर खेळत असताना एक अफलातून पारी आतापर्यंत पाहायला मिळतंय. 26 धावा धावफलकावर 2.4 चेंडूंचा खेळ. सागर देसरे पहिल्या चेंडूवर गडी बाद आणि त्यानंतरचे 2 चौकार. पुन्हा एकदा तोच प्रयत्न यावेळीला काय, सिद्धार्थ डोके यावेळीला होता. सिद्धार्थ डोके ज्याच्या बॅटमधून येतो यावेळीला पहिला चौकार. थँक्यू. आणि सिद्धार्थ डोकेने डोकं वापरले बघा, किती छान. वायडिश होता जो ऑन साइडचा डीप मधला क्षेत्ररक्षक मिडॉनच्या क्षेत्रामध्ये, त्याला पाहिला आणि त्यानंतर समोरच्या दिशेने डाऊन द विकेट चौकार लगावलाय. 4 धावा येताना पाहायला मिळाल्या. आणि भरत सर, पाहायला गेलं तर पहिल्या चेंडूवर ज्या वेळेला गडी बाद होतो आणि त्यानंतर पूर्ण आतापर्यंत गोलंदाजाचं डोकाडोकी 2 फलंदाजांनी ठरवलेलं पाहायला मिळतं. ज्या प्रकारची फलंदाजी केली जाते पुन्हा एकदा उत्कृष्ट कव्हर ड्राईव्ह, सुपररित्या फलंदाजी करत असताना पाहायला मिळतात दोन्ही फलंदाज. आणि सागर देसले आपण पाहायला गेलं तर थोडासा कुठेतरी आतापर्यंत महागडा पडत असताना वैयक्तिक 17 धावा ह्या धावा 3ऱ्या षटकामध्ये येत असताना पाहायला मिळतात. खूप चांगला प्रयत्न बघा. सागरच्या गोलंदाजीवरती तुम्हाला किती वेट करून खेळायचंय, किती वेळ वाट बघायची आणि त्यानंतर फटका एक्झिक्यूट करायचा आहे, कोणत्या वेळेला बॅट पुढे आणायची आहे, कोणत्या चेंडूवरती कोणता हल्ला करायचा, या दोघांनाही चांगल्या प्रकारे माहीत पडलंय आणि म्हणूनच कदाचित ती बॅटिंग इतकी सोपी झाली असावी. 3 षटकाचा खेळ झालाय. 34 वरती 2. नवीन गोलंदाजी मार्कवरती चेतन कदम. नक्कीच चेतन कदम आहे, परंतु 2 फलंदाज ज्या प्रकारचे आतापर्यंत खेळी करतात, एकीकडे अंकितला आपण पाहतोय सुपररित्या फलंदाजी करतोय, तर दुसरीकडे सिद्धार्थ डोके आहे. म्हणजेच काय तर जेकेसीसी संघाकडून दोन्ही खेळाडू एकत्रित खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतात. दोघांनाही दोघांचे प्लस पॉइंट मायनस पॉइंट धावफेज कशा प्रकारचा आहे हे जाणतात सर. नाही, धावफेज आणि एकाच संघामधून खेळण्याचा फायदा कोणाला तरी होणार आहे, पण कोणाला एकाला होईल. नाही झाला तर कदाचित समांतर राहील. पण या मॅचची स्थिती जर बघितली तर सिद्धार्थ डोके विचार करेल की त्यांच्या बॅटमधून धावा याव्या, चौकार यावे. सिद्धेश बडांबे तिथे आहेत, खूप चांगली फिल्डिंग करताना पाहायला मिळाले. तर स्ट्राईक रोटेशनवरती भर दिला गेला. किमान 2 मोठे फटके मृदुल या षटकामध्ये जर आले तर चांगल्या स्थितीमध्ये निर्मल सम्राट दिसेल आणि ओम साई एंटरप्राइजेस वरती दडपण वाढेल. येस, नक्कीच आतापर्यंत चांगली परिस्थिती आहे, परंतु यावेळेला काय यू मिस आय विल डेफिनेटली हिट, फर्निचर डिस्ट्रॉय केलं जातं. चेतन कदम यांचा मोठा कमबॅक या ठिकाणी. पहिले 3 चेंडू 2 धावा 1 गडी बाद. येस, थँक्यू डीजे. आतापर्यंत धाव संख्या धावफलकावर आपण पाहायला गेली तर 36 धावा आहेत, परंतु भरत सर ह्या षटकामध्ये आपण पाहायला गेल्यानंतर शेवटच्या षटकामध्ये म्हणजे जे हाणामारीचं षटक हाताळलं जातं आणि म्हटलं जातं त्या षटकामध्ये खऱ्या अर्थानं धावा रोखावल्यात चेतन यांनी. नाही, खूप चांगली गोलंदाजी चेतनची. ज्या प्रकारे त्यांनी गोलंदाजी केली, कोणत्या प्रकारे हात खोलण्याची आणि फलंदाजाला तिथून बॅट बाहेर काढण्याची संधी दिली नाही, बिझी ठेवलं, विकेट टू विकेट बॉलिंग केली आणि त्याचा फायदा सुद्धा होताना पाहायला मिळाला. क्लीन बोल्डच्या रूपाने एक फलंदाज बाद झाला.
अजून देखील येणाऱ्या 2 चेंडूंचा खेळ बाकी. आतापर्यंत ज्या प्रकारची गोलंदाजी केली खऱ्या अर्थानं कमबॅक करून दिलाय चेतन कदम यांनी संघाला. चांगला फटका या ठिकाणी, उत्कृष्ट कव्हर ड्राईव्ह. पुन्हा एकदा सिद्धार्थ डोके आज मैदानामध्ये वेगळ्या लहरामध्ये पाहायला मिळतो आणि चेतन यांच्यावर प्रहार. धावसंख्या धावफळकावर आतापर्यंत 41 धावा धावफळकावर. शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी. ग्राउंडमन ग्राउंड माळी समोरच्या दिशेने पुन्हा एकदा लाजवाब फलंदाजी सिद्धार्थ डोकेच्या बॅट मधून. अजून एक मोठा प्रहार. चेंडू सीमारेखापार चौकार. स्क्रीन मध्ये जरा लक्ष द्या, स्क्रीन बंद झाली आहे. ग्राउंड माली आपण कुठे असाल प्लीज या लवकर. पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय. 24 चेंडू 46 धावा. धावांची गरज असणार आहे. यस, थँक्यू. जतीन पाटीलच्या लगातार 3 चौकारात साई असती साहेबा आणि आई भवानी ट्रॉफी हाऊस. चला टॉस साठी या. स्क्रीन वाले कुठे असाल प्लीज या लवकर. स्क्रीन ऑपरेटर जल्द से जल्द मंच के यहाँ पर आहे. आणि संतोष पिंगुळकर सर यांचं या ठिकाणी आगमन झालं. वेलकम सर, आपलं सहर्ष स्वागत. IPL मध्ये जागृती पवार जी आहे ती जागरवी पवार जी आहे ती सिलेक्ट झाली RCB संघासाठी आणि आजचा तो आनंदाचा दिवस आहे. आणि खूप खूप अभिनंदन सर आपलं सुद्धा. आम्हा स्पोर्ट्स अकॅडमीच्या वतीनं म्हणजे त्यांच्या माध्यमातून खेळणारी ही जागरवी पवार सिलेक्ट झाली RCB साठी वुमन्स IPL मध्ये. याच मैदानात खेळत असताना मोठी झाली आणि आज ते आपलं विरारचं नाव मोठं करताना दिसेल. मी विनंती करेल मंचावरती उपस्थित ऋषिदादा देसाई यांना, वसविरा बागसुंदरम क्रिकेट असोसिएशनचे नवनिर्वाचित अध्यक्ष यांना की आपण सन्मानित करायचंय. संतोष पिंगुळकर सरांना, संतोष सरांचा यथोचित सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी विनंती करेल संतोष पिंगुळकर सर आपण या सन्मानाचा स्वीकार करावा. मुख्य मंचावरती आपण पाहू शकता संतोष पिंगुळकर सर यांचा सन्मान केला जातोय. खूप खूप अभिनंदन सर पुन्हा एकदा आमच्या समस्त VPL च्या वतीनं, वसईर बागसंडाराम क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं आणि आमच्या सर्व मित्रपरिवाराच्या वतीनं सुद्धा. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, सिंगल धाव येथे. मृदुल मेहर आमच्या साथीने आहेत. पहिले षटक मार्गस्थ. रोहित गोवलकर गोलंदाजी मार्कवरती आलात आणि 2 ताबडतोब फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत. एका बाजूला अजय पवार आणि दुसऱ्या बाजूला जतीन पाटील. यस, धावसंख्या आतापर्यंत धावफळकावर 3 चेंडूंचा खेळतो. 7 धावा धावफळकावर. 2 सलामीवर बॅटर. 2 खेळाडूंमुळे तितकाच अनुभव, परंतु यावेळेला काय अतिघाई कधी कधी संकटात नाही. चेंडू यावेळेला जातो मर्यादित क्षेत्राच्या बाहेर. अजय पवार यांच्या खेळाला यावेळेला होते पूर्णविराम. SDJ यस, थँक्यू डीजे. मर्यादित क्षेत्राच्या बाहेर नव्हे तर सुमित कदम यांनी चांगला झेल टिपला. पहिला गडी बॅक टू द डगआउट. नवीन फलंदाज जिग्नेश वजे. कालच्या दिवसात जिग्नेश यांनी देखील प्रभावित करून सोडलं होतं. एक
आगळ्या वेगळ्या शैलीचे फटके, एक रिव्हर्स स्वीप, पॅडल स्वीप ज्याच्या बॅटमधून पाहिला तो जिग्नेश पहिल्याच चेंडूवर सिंगल धावा घेतोय. सिंगल धावेने स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न केला जातोय. जतीन पाटील ज्याच्या बॅटमधून आतापर्यंत चांगले फटके पाहायला मिळाले कालच्या दिवसामध्ये, हा असा अष्टपैलू खेळाडू, संघाचा संघनायक. ऑन स्ट्राईक, पुन्हा एकदा खोलवा टप्प्याचा चेंडू, चांगली गोलंदाजी केली जाते. रोनित गोवळकर आहे, अर्थातच बेस्ट वर्सेस बेस्ट अशी लढत. पहिल्या 6 चेंडूंचा खेळ होतोय समाप्त, जिथे धावसंख्या धावफलकावर 9 धावा येत असताना पाहायला मिळतात. यस, थँक्यू डीजे. पहिले 6 चेंडू 9 धावा धावफलकावर येत असताना गोलंदाजी मार्कवर यश वैती आणि अपकमिंग यंगस्टर म्हणून निर्मळ गावातील आपण हा खेळाडू पाहतो, ज्याच्या नावावर VPL मधील एक विक्रम 6 चेंडू 6 चौकार मारण्याचा देखील पाहायला मिळतो. हा गोलंदाज यावेळेला गोलंदाजी मार्कवर येत असताना पाहायला मिळतोय. अपकमिंग यंगस्टर म्हणून ज्याची ख्याती प्रसिद्ध आहे अगदी वसई तालुक्यात, हा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर सामोरं जातोय. जतीन पाटील, पहिला चेंडू खोलवा टप्प्याचा चेंडू, जमिनीलगत यावेळेला जमिनीला गुदगुल्या करत गेलेला चेंडू, सीमारेखा बाहेर, 4 धावेंसाठी. पहिला चेंडू प्रेशर रिलीज केला जातो पूर्णतः, पुन्हा एकदा बॅकफूट लावून हलक्या हाताने ढकलला जातो, सिंगल घेतली जाते. म्हणजे असं क्रिकेटमध्ये बऱ्याचदा म्हटलं जातं ना की जैसा मुंबईची लाईफलाईन लोकल आहे तशी क्रिकेटची लाईफलाईन सिंगल धाव आहे, आणि सिंगल धाव घेऊन या ठिकाणी स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न यावेळेला. पॅडल स्वीप, सिंगल धाव, पुन्हा एकदा एका आगळ्या वेगळ्या शैलीने खेळण्याचा प्रयत्न जिग्नेश वजे यांच्याकडून आपण पाहतोय. आतापर्यंत धावसंख्या धावफलकावर पाहायला गेली तर 15 धावा, अजून देखील येणारे 15 मध्ये 31 धावांची गरज. पुन्हा एकदा पॅडल स्वीप, सिंगल धाव, चांगलं क्षेत्ररक्षण. शॉन होता ज्या ठिकाणी, उत्कृष्ट आमचे एक मॅन्युअल स्कोरर देखील आहेत. नेहमीच ज्यांची वसई विरार अंडर बॉक्स क्रिकेट असोसिएशनला तितकंच मोठं सहकार्य असते असे शॉन. चांगलं क्षेत्ररक्षण, पुन्हा एकदा तोच प्रयत्न, उत्कृष्ट कव्हर ड्राईव्ह, सिंगल धाव घेतली जाते. चांगलं क्षेत्ररक्षण, चेंडूला गॅदर केला जातो ज्या ठिकाणी. सिंगल धावेने यावेळेला स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रत्येक चेंडूवर प्रयत्न. 1 to go, शेवटचा चेंडू, पुन्हा एकदा तोच प्रयत्न. क्या बात आहे, जतीन पाटील आणि जतीन पाटील आज मैदानामध्ये अक्षरशः आग उभारत असताना पाहायला मिळतोय. स्वतः एका संघाचे कर्णधार म्हणून आणि तशी जिम्मेदारी निभावत असताना आतापर्यंत जतीन पाटील यांना आपण पाहतोय. पहिल्या 2 षटकांचा खेळ समाप्त, जिथे धावसंख्या धावफलकावर 21 धावा. यस, थँक्यू डीजे. VPL अर्थातच वसई विरार प्रीमियर लीग सीझन 7 ज्यांच्या माध्यमातून ही संकल्पना राबविण्यात आली. VPL अर्थातच आपण पाहतोय दिलीप शर्मा असेल, त्यानंतर अब्दुल शिखाळकर, अब्दुल अंकल असेल, शैलेश खरावडे असेल व इतर सहकारी यांच्या माध्यमातून एक अथक परिश्रम घेतले गेले आणि आज ही स्पर्धा खऱ्या अर्थानं आपण पाहायला गेलं तर वसई तालुक्यातील एक मानाची, सन्मानाची ही स्पर्धा आपण पाहतोय. आणि दरवर्षी ही स्पर्धा उत्तर प्रगती करत असताना आपण पाहतोय. पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने वळतोय, जिथे ज्या ठिकाणी 12 चेंडू 25 धावेंची गरज असताना गोलंदाजी मार्कवर सिद्धार्थ डोके. पहिला चेंडू ज्याच्या बॅटमधून कमाल पाहायला मिळेल होती, तोच पहिल्या चेंडूवर गडीबाद करत असताना जिग्नेशच्या रूपानं. मॅचचं इक्वेशन या वेळेला काय दर्शवतंय, जिग्नेश जसा बॅक टू द डगआउट जातोय, चेतन कदम नवीन फलंदाज येतोय, अजय जातोय, त्यानंतर जिग्नेशला आपण पाहतोय आणि नवीन फलंदाज या वेळेला त्याच परिसरातील अर्नाळा नगरीमधील चेतन कदम यांना आपण पाहतोय. एक उत्कृष्ट असा अष्टपैलू खेळाडू यंदाच्या सीझन मध्ये प्रभावित करून सोडले तो खेळाडू आपण पाहतोय चेतन कदम.
VPL लिलावाद्वारे ह्या खेळाडूला आपण पाहिलं तर एक गोल्डन कार्ड म्हणून ह्या खेळाडूला विकत घेतलं होतं. तोच खेळाडू आपण पाहिला पाहिजे. परंतु पहिला चेंडू पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा गडी. जसा जिग्नेश जातोय तसा चेतन कदम त्याच दिशेने चेंडू गडी बाद. यस थँक्यू. नवीन फलंदाज खऱ्या अर्थाने आपण पाहायला गेलं तर गुरुदत्त संघाकडे आपल्याला पाहायला मिळते एक फलंदाजाची स्टारकास्ट पाहायला म्हणजे 3 गडी बाद होताना आपण पाहतोय सिद्धेश बडांबे एक नवीन फलंदाज. ह्या खेळाडूमध्ये देखील आपण पाहायला गेलं तर तितकंच मोठी क्षमता आहे आणि त्या क्षमतेला साजेसा खेळ करत असताना पहिल्याच चेंडूवर पूर्णतः प्रेशर रिलीज करण्याचा प्रयत्न. मॅच इक्वेशन यावेळेला काय दर्शवत आहे. 9 चेंडू येणारे 9 चेंडू 21 धावेंची गरज धावफलकावर. ऑनसाईडच्या दिशेने आपण पाहतोय 4 खेळाडू. ऑफसाईडच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळतं फील्डची सजावट करत असताना. परंतु ज्या प्रकारची फलंदाजी केली जाते पहिला चेंडू प्रेशर पूर्णतः रिलीज केला जातो. येणारे 9 अजून देखील 21 धावेंची गरज असताना गतीमध्ये परिवर्तन केलं जातं. गतीमध्ये परिवर्तन करत असताना चेंडू हातभर वरण घेत असताना आपल्याला पाहायला मिळाला. निर्धाव चेंडू येत असताना पाहायला मिळतोय. डिफेन्सिव्ह मोड मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता परंतु दुसरीकडे जतीन पाटील ज्या खेळाडूमध्ये तितकीच मोठी क्षमता आहे चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. सुमित कदम आहे ज्या ठिकाणी चेंडूला प्रॉपर गॅदर करत असताना सिंगल धाव. येणारे 8 चेंडू मध्ये 20 धावेंची गरज धावफलकावर. आतापर्यंत 26 एक भलं मोठं आव्हान धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतं. धावसंख्या शिखरापर्यंत नेण्याचा प्रयत्न 46 धावेंचं एक भलं मोठं आव्हान पाहायला मिळतं. अजून देखील येणारे 7 चेंडू मध्ये 20 धावेंचं आव्हान धावफलकावर अजून देखील. परंतु जतीन पाटील ज्या प्रकारची फलंदाजी करतोय प्रयत्न जारी आहे. लेकिन हा देखे कोण किस्पे भारी. येणाऱ्या 6 चेंडू मध्ये 19 धावेंची गरज. येतोय तोपर्यंत पुन्हा एकदा डीजे मॅनच्या दिशेनं. यस थँक्यू डीजे. येणारे 6 चेंडू मध्ये 19 धावेंची गरज. गोलंदाजी मार्कवर अनिकेत येतोय. अंकित जतीन पाटील काहीतरी नवीन करावं लागेल. खऱ्या अर्थानं जर का हा सामना पराभूत झाला तर मात्र 365 दिवसांची लॉंग वेटिंग असेल. पहिला चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंपचा मारा. पंच गंभीर पाटील आमच्यापर्यंत वळतायत. अर्थातच अतिरिक्त धावेने धावफलकात भर पडली जाते. आता येणारे 6 चेंडू मध्ये 18 धावेंची गरज. जतीन पाटील ज्या ठिकाणी त्या खेळाडूमध्ये क्षमता आहे खेळण्याचा प्रयत्न. यावेळेला पहिल्या चेंडूवर 4 धावा. क्या बात आहे. जतीन पाटील स्वतः यावेळेला जिम्मेदारी घेऊन खेळत असताना पाहायला मिळतोय. ना संघर्ष ना तकलीफ है फिर क्या मजा जीने में. अरे तूफान भी रुक जाएगा जब लक्ष्य रहेगा सीने में. पसीनों के शाये से लिखे पन्ने कभी कोरे नहीं होते और जो करते हैं ईमानदारी से मेहनत उनके सपने कभी अधुरे नहीं होते. आतापर्यंत ज्या प्रकारची मेहनत करतोय ज्या प्रकारे कष्ट घेतल्यात सलामीर फलंदाज एक संघनायक जतीन पाटील पूर्णतः स्वतःला झोकावून देत असताना पहिले 2 चेंडू 2 चौकार. जतीन पाटील ऑन फायर. थैंक यू डीजे. जतीन पाटील ये भी बहुत कातिल है. जतीन पाटील जोपर्यंत मैदानात आहे ही मॅच कधीही टर्न होऊ शकते. मृदुल 4 चेंडू 10 हे जे इक्वेशन आहे आणि 6-19 आली होती का मॅच ही. कालच्या दिवसामध्ये 2 वेळा आपण 6-19 बघितली आणि आज 4-10. काल 2 वेळा झाले नाही. या 1 वेळा होण्याचे चान्सेस आहेत. निर्मल सम्राट समोर खूप मोठी टास्क आहे आणि जतीन या टास्कला पूर्ण करण्यासाठी सक्षम खेळाडू समोर आहे. अंकित पाटील
हा सुद्धा काय कमी नाहीये, अनुभव त्याच्यात सुद्धा आहे या दोघांचेही. अनुभवाचा कस लागणार आहे ऑन साइडला, अडवला गेलाय चेंडू अडतोय. धावचीची संधी, फलंदाज बाद. सिद्धेश बडांबेला मैदान सोडावं लागेल. आता 3 मध्ये 10. कसा आउट झालाय पहा. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने शारुदत्त पाटील. निर्मल के अंगेश, निर्मल का खिलाडी. क्या बात है, मजा आने वाला है. जतीन परंतु स्ट्राईक देईल असं वाटत नाही, कारण 3 चेंडू तो खेळण्याचा प्रयत्न करेल. आणि जर का पुढच्या चेंडू 2 चेंडूवरती 2 चौकार आले तर तिसरा चेंडू पार करण्याची ताकद अल्केश पाटील यांना चांगलंच माहित आहे. जतीन पाटिल एक ऐसा खिलाड़ी है जो ये 3 बॉल 3 बाउंड्रीज लगा करके मैच को जीतना जानता है. बट अंकित पाटील या दोघी पाटलांमध्ये अशी काही धमक है कि हा सामना सहजासहजी सोडणार नाही आहेत. ओ ये डायरेक्टली बाउंड्री लाइन के बाहर. खेल खल्लास. 2 गेंदे 10. मैच पूरी तरह से गया है फंस. अंगावर आला तर शिंगावर घेऊ, खेळ हा आपणच जिंकून जाऊ. इथं आपलीच पावनी आपलाच जो. येस, थँक्यू डीजे. येणारे 2 चेंडू 10 धावांची गरज असताना सामना थोडासा कुठेतरी एकतर्फा असं जात असताना पाहायला मिळतं. विजयाच्या मार्गावर पुन्हा एकदा निर्मल सम्राट टॉप 4 मध्ये जात असताना पाहायला मिळेल का? ती येणारी काळ वेळ दर्शवेल. शेवटचा चेंडू. हे टॉप 4 म्हणजे सेमी फायनल मध्ये तो संघ आपल्याला पाहायला मिळू शकतो. कुणाला 3 धावाची पेनल्टी. येस, म्हणजे 3 धावा या इक्वेशन मधून कमी होतील आणि 1-7ची इक्वेशन आता येईल. बघा अशी ही पेनल्टी 2 बॉलच्या अगोदर आली असती तर जतीन पाटील बाद नसता झाला, त्याला अजून आत्मविश्वास मिळाला असता. सिद्धार्थ डोकेसाठी बक्षीस आहे. आणि अशा प्रकारे मॅच फिनिश. सामना संपलाय, सामना जिंकलाय निर्मल सम्राट. या संघाने आणि पराभवाच्या छायेमध्ये जावं लागतंय ते ओम एंटरप्राइजेस गुरुदत्त मनोलपाडा या संघाला. हार्ड लक टीम. खूप चांगला खेळ जतीन पाटील आणि त्यांच्या संपूर्ण संघाने केला. अपयश जरूर आलं, परंतु कालचा दिवस ज्या प्रकारे गाजवला होता, आजच्या दिवसामध्ये जसे रंग भरले होते, खरोखरच आउटस्टँडिंग.